माझ्या सर्व विद्यार्थी व शिक्षक मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, CTT 2026 या मिशनमध्ये आज आपण इंग्लिश लँग्वेज 1 आणि 2 या दोनही पेपरमध्ये 30 पैकी 30 गुण कसे मिळवायचे, कोणती स्ट्रॅटेजी वापरायची, कोणता स्मार्ट प्लॅन असायला हवा, केवळ 1 तास, होय, फक्त 1 तास अभ्यास करून दोनही पेपरमध्ये 30 पैकी 30 गुण कसे मिळवायचे, ते मी आज तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, मागच्या सर्वच पेपरचा अभ्यास करून जेव्हा माझ्या असं लक्षात आलं की काही कॉन्सेप्ट असे आहेत की त्यावर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारलेला असतोच. असे कॉन्सेप्ट आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्या सगळ्याच कॉन्सेप्टचा अभ्यास करून 1 तासामध्ये 1 तासाच्या तयारीत तुम्ही 30 पैकी 30 गुण मिळवू शकता, ह्याची मी तुम्हाला खात्री देते. इंग्लिश लँग्वेज 1 म्हणून जर तुम्ही निवडलेली असेल तर लँग्वेज 1 मध्ये प्रोफिशियन्सी रिलेटेड टू मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, म्हणजे तुमचं जर शिकवण्याचं माध्यम इंग्रजी असेल तर तुम्हाला तो विषय इंग्रजीमधून शिकवता येण्याची क्षमता आहे का, त्यावर प्रश्न विचारलेले असतात. आणि अशा शिक्षकांना लँग्वेज 1 हा पेपर सोपा जातो. त्यानंतर लँग्वेज 2 मध्ये पार्ट 5 मध्ये एलिमेंट्स ऑफ लँग्वेज, त्यानंतर कम्युनिकेशन आणि कॉम्प्रिहेन्शन यावर प्रश्न असतात. टेन्सेस, ग्रामर, कॉम्प्रिहेन्शन वर प्रश्न असतात. ज्यांचा ग्रॅज्युएशनला इंग्लिश हा स्पेशल सब्जेक्ट असतो त्यांना लँग्वेज 2 हा पेपर सोपा जातो. लँग्वेज 1 मध्ये पार्ट 4 मध्ये तुम्हाला 91 ते 120 असे 30 प्रश्न सोडवायचे आहेत आणि लँग्वेज 2 मध्ये पार्ट 5 मध्ये तुम्हाला 121 ते 150 असे 30 प्रश्न सोडवायचे आहेत. आता या 30 प्रश्नांमध्ये 15 प्रश्न हे लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन वर विचारले जातात आणि 15 प्रश्न हे लँग्वेज पॅडागॉजी म्हणजे इंग्रजी विषयाचा जे काही अध्यापन शास्त्र आहे त्यावर विचारले जातात. प्रथम आपण लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन वर जे 15 प्रश्न विचारले जातात ते बघूयात. लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन 15 मार्क्स. आता ह्याच्यामध्ये एक अनसीन पॅसेज असतो आणि एक अनसीन पोएम असते. अनसीन पॅसेज जो आहे त्यावर लँग्वेज 1 मध्ये क्वेश्चन नंबर 91 टू 99 पार्ट 4 असे 9 प्रश्न विचारलेले असतात आणि तुम्ही इंग्लिश लँग्वेज 2 म्हणून सिलेक्ट केलेले असेल तर पार्ट 5 मध्ये 121 ते 128 असे 8 प्रश्न असतात. म्हणजे लँग्वेज 1 मध्ये अनसीन पॅसेजवर 9 प्रश्न विचारले जातात आणि लँग्वेज 2 मध्ये अनसीन पॅसेजवर 8 प्रश्न विचारले जातात. आता अनसीन पॅसेज कसा सोडवायचा, तर प्रथम प्रश्न वाचून घ्या. प्रश्न वाचण्यासाठी फार तर तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ लागेल आणि त्यानंतर पॅसेज वाचा. प्रश्न वाचल्यामुळे काय होतं की आपल्या समोर उद्दिष्ट तयार होतं की आपल्याला या प्रश्नांची उत्तरं पॅसेज मध्ये शोधायची आहेत. त्या दृष्टिकोनातून आपण पॅसेज वाचतो. आता जे काही 8 किंवा 9 प्रश्न पॅसेजवर विचारलेले असतात त्याच्यामध्ये 4 ते 5 प्रश्न हे फॅक्च्युअल असतात. फॅक्च्युअल प्रश्न म्हणजे काय, तर ज्या प्रश्नांची उत्तरं डायरेक्ट सरळ सरळ तुम्हाला पॅसेजमध्ये दिलेली असतात. प्रश्न वाचला की तुम्हाला पॅसेजमध्ये उत्तर शोधता येतं आणि ते डायरेक्ट लोकेट करता येतं. त्यामुळे हे 4 ते 5 प्रश्न तुमच्या हातातले आहेत. हे 4 ते 5 मार्क्स तुम्हाला लगेच मिळतात. त्यानंतर एक प्रश्न जो आहे तो टेन्सेसवर विचारला जातो. पास्ट, प्रेझेंट, फ्युचर या टेन्सेसवर एक प्रश्न विचारला जातो. टेन्सेस तयार करा, 1 मार्क तुमचा लगेच तयार होतो. त्यानंतर एक प्रश्न जो आहे तो पार्ट्स ऑफ स्पीच. इंग्लिशचे जे 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहे, नाऊन, प्रोनाऊन, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब यावर प्रश्न विचारला जातो. तर ते पार्ट्स ऑफ स्पीच करून ठेवा. त्यानंतर एक प्रश्न जो आहे तो ट्रू ऑर फॉल्स, करेक्ट, इनकरेक्ट यावर विचारला जातो. खरं तर हा सुद्धा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. पॅसेज मधलंच एक वाक्य घेतलं जातं आणि ते ट्रू आहे की फॉल्स आहे हे विचारलं जातं. त्याचं उत्तर तुम्हाला पॅसेज मध्येच मिळतं. हा प्रश्न देखील तुमचा तयार होतो. आणि एक प्रश्न जो आहे तो
पॅसेज मधला एखादा शब्द किंवा एखादी फ्रेज विचारलेली असते, त्याचा अर्थ विचारलेला असतो, मिनिंग ऑफ वर्ड और फ्रेज. तर या ठिकाणी हा एक प्रश्न जो आहे हा कदाचित तुम्हाला कन्फ्युजन वाटू शकतो, कारण काही वेळेला काय होतं की एखाद्या शब्दाचा अर्थ किंवा एखादी फ्रेज तिचा अर्थ आपल्याला बऱ्याचदा अडखळतो. ज्यांनी लँग्वेज 1 सिलेक्ट केलेली आहे, इंग्लिश लँग्वेज 1, त्यांना वर्ड आणि फ्रेज ही सोपी असते. पण लँग्वेज 2 ज्यांनी सिलेक्ट केलेली आहे त्यांना कधी कधी या एका प्रश्नामध्ये अडथळा येऊ शकतो. पण उरलेले जे काही प्रश्न आहेत, 8 किंवा 9 प्रश्न, ते तुमच्या हातातले आहेत. ते प्रश्न अशा पद्धतीने तयार करा. फॅक्च्युअल क्वेश्चन्स तुम्हाला पॅसेजमध्ये उत्तर मिळतो. टेन्सेस आणि पार्ट्स ऑफ स्पीच कन्फर्म करा. त्यावरचे 2 प्रश्न तुमचे तयार होतात. ट्रू ऑर फॉल्सचा प्रश्न तुम्हाला पॅसेजमध्ये मिळतो. तर अशा प्रकारे अनसीन पॅसेज 8 ते 9 प्रश्न तुमचे अनसीन पॅसेजचे तयार होतात. त्यानंतर दुसरं आहे अनसीन पोएम. तर लँग्वेज 1 सिलेक्ट केलेली असेल इंग्लिश, तर तुम्हाला 100 ते 105 असे 6 प्रश्न अनसीन पोएम वर विचारले जातात. आणि इंग्लिश लँग्वेज 2 म्हणून सिलेक्ट केलेली असेल तर 129 ते 135 असे 6 प्रश्न तुम्हाला अनसीन पोएम वर विचारले जातात. प्रथम प्रश्न वाचा आणि त्यानंतर पोएम वाचा. लँग्वेज 1 ची पोएम सोपी असते, लँग्वेज 2 ची पोएम थोडीशी अवघड असते. त्यानंतर इथे सुद्धा तुम्हाला 3 ते 4 प्रश्न हे फॅक्च्युअल क्वेश्चन्स असतात. या फॅक्च्युअल क्वेश्चन्सचं उत्तर तुम्हाला डायरेक्ट पोएम मध्ये मिळतं. त्यानंतर एक प्रश्न जो आहे तो लिटररी किंवा पोएटिक डिव्हाइस वर विचारले जातात. एक प्रश्न डेफिनेट प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये लिटररी डिव्हाइसवर विचारला जातो. आता लिटररी डिव्हाइस कोणते आहेत? लिटररी डिव्हाइसेस अनेक आहेत, पण 5 प्रकारचे लिटररी डिव्हाइसेस किंवा पोएटिक डिव्हाइसेस तुम्ही करून ठेवा. त्यावर प्रश्न सगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये फक्त या 5 प्रकारांवर प्रश्न आढळून आलेले आहेत. त्यातला पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे अलिटरेशन. अलिटरेशन म्हणजे काय? तर वाक्यामध्ये किंवा शब्दामध्ये एखादा लेटर किंवा एखादा साऊंड रिपीट झालेला असतो. उदाहरणार्थ बाय ॲज अ बी किंवा विस्परिंग वाईन्स, डब्ल्यू रिपीट झालाय, किंवा बिग ब्राऊन बियर्स बेक बेरी ब्रेड. इथे प्रत्येक शब्दामध्ये बी हे लेटर रिपीट झाले, त्याला अलिटरेशनचा वापर केलाय असं म्हणतात. दुसरा आहे मेटाफॉर. मेटाफॉर मध्ये 2 अनरिलेटेड गोष्टींमध्ये डायरेक्ट कंपॅरिझन केली जाते. उदाहरणार्थ लाईफ इज अ जर्नी, ही स्माइल इज सनशाईन. ज्या 2 गोष्टींमध्ये काही संबंध नाही त्यांचं काय केलं जातं? डायरेक्ट कंपॅरिझन केली जाते. त्यानंतर पुढचं आहे पर्सोनिफिकेशन. पर्सोनिफिकेशन म्हणजे काय? तर ॲट्रिब्युटिंग ह्युमन क्वालिटीज टू इनॅनिमेट ऑब्जेक्ट ऑर अबस्ट्रॅक्ट आयडियाज. म्हणजे ज्या काही आपल्या ह्युमन क्वालिटीज आहेत त्यांचं अबस्ट्रॅक्ट आयडिया बरोबर पर्सोनिफिकेशन केलं जातं. उदाहरणार्थ सन स्माइल्ड. आता सूर्याला काही हसता येत नाही, सन स्माइल्ड. स्माइल हे ह्युमन ॲट्रिब्यूट आहे आणि सन हे ऑब्जेक्ट किंवा अबस्ट्रॅक्ट गोष्ट आहे. तर अशा प्रकारे पर्सोनिफिकेशन केलं जातं. त्यानंतर सिमिली. सिमिलीमध्ये कंपॅरिझन केलेलं असतं. कंपॅरिझन कोणत्या शब्दांचा वापर करून? लाईक किंवा ॲज या शब्दांचा वापर करून कंपॅरिझन केली जाते. उदाहरणार्थ आय रॅन लाईक अ विंड, मी वाऱ्याच्या वेगाने पळालो. त्यानंतर ही इज ॲज ब्रेव ॲज लायन. अशा प्रकारे सिमिलीचा वापर केला जातो. त्यानंतर सिम्बॉलिझम म्हणजे काही ऑब्जेक्ट्स किंवा इलेमेंटचा वापर करून अबस्ट्रॅक्ट आयडियांचं सिम्बॉलायझेशन केलं जातं. उदाहरणार्थ हार्ट सिम्बॉलायझेस लव, सन सिम्बॉलायझेस हीट, लायन सिम्बॉलायझेस ब्रेवरी. तर अशा प्रकारे हे जे काही 5 प्रकारचे लिटररी किंवा पोएटिक डिव्हाइसेस आहे, अलिटरेशन, मेटाफॉर, पर्सोनिफिकेशन, सिमिली आणि सिम्बॉलिझम, हे 5 प्रकार करून ठेवा. तुमचा हा प्रश्न कन्फर्म होतो लिटररी डिव्हाइसेस वरचा. त्याच्यानंतर एक प्रश्न राईम स्कीम वर विचारला जातो.
पोएमच्या ज्या काही राईम स्कीम आहे, उदाहरणार्थ क्युप्लेट म्हणजे ए राईम स्कीम असते, अल्टरनेट राईम म्हणजे एबीएबी ही राईम स्कीम असते, किंवा एनक्लोज्ड राईम स्कीम एपीबीए अशी एनक्लोज्ड राईम स्कीम असते, किंवा सिंपल 4 लाईन राईम स्कीम एबीसीबी. याच राईम स्कीमवर सगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आहेत. तर ह्या राईम स्कीम मध्ये रायमिंग वर्ड्सचा वापर कशा पद्धतीने आहे ते अभ्यासा. हा प्रश्न तुमचा तयार होतो. त्यानंतर मिनिंग ऑफ वर्ड ऑर फ्रेज, जसं अनसीन पॅसेज मधलाच एखादा वर्ड किंवा एखादी फ्रेज घेऊन त्याचा अर्थ विचारला जातो, त्याप्रमाणे अनसीन पोएम मध्ये सुद्धा पोएम मधलाच एखादा शब्द किंवा एखादी फ्रेज घेतली जाते आणि त्याचा अर्थ विचारला जातो. तर या ठिकाणी थोडासा गोंधळ होऊ शकतो. वर्ड अॅनॉलॉजी, पोएम मधलेच 2 शब्द घेतले जातात, 2 वर्ड्स घेतले जातात, त्यातला जो संबंध आहे तो दुसरा एक शब्द दिलेला असतो आणि त्याचा संबंध चौथ्या शब्दाशी शोधायचा असतो. ही वर्ड अॅनॉलॉजीवर एक प्रश्न असतो. त्यानंतर एक प्रश्न टोन ऑफ पोएमचा टोन कोणता आहे, म्हणजे टोन म्हणजे काय, तर जो काही पोएट आहे त्या पोएटचा पोएम लिहिण्याचा अप्रोच कोणता आहे, दृष्टिकोन कोणता आहे. उदाहरणार्थ नॉस्टॅल्जिक आहे का, अँग्री आहे का, जॉयफुल टोन आहे का, मिलॅन्चोलिक टोन आहे का, सरकास्टिक टोन आहे का. तर अशा प्रकारे पोएमचा टोन कोणता आहे त्यावर एक प्रश्न असतो. तर अशा प्रकारे जी काही अनसीन पोएम आहे त्यावर 3 ते 4 प्रश्न हे फॅक्च्युअल असतात. फॅक्च्युअल क्वेश्चन्सचे आन्सर डायरेक्ट तुम्हाला पोएम मध्ये मिळतात. एक क्वेश्चन पोएटिक किंवा लिटररी डिव्हाइसेसवर मिळतात. आणि मी तुम्हाला सांगितले की 5 लिटररी डिव्हाइसेस तुम्ही तयार करून ठेवा. अलिटरेशन, मेटाफर, पर्सनिफिकेशन, सिमिली आणि सिम्बॉलिझम. ह्याच्या पलीकडे प्रश्न येणार नाहीत. त्यानंतर राईम स्कीम या 4 प्रकारच्या राईम स्कीम लक्षात ठेवा. एबीएबी, एबीबीए आणि एबीसीबी ह्या 4 राईम स्कीमवर प्रश्न विचारले गेलेले आहेत. यापेक्षा वेगळा प्रश्न नाही. त्यानंतर मिनिंग ऑफ वर्ड्स किंवा फ्रेज यावर एक प्रश्न विचारला जातो, वर्ड अॅनॉलॉजीवर एक प्रश्न विचारला जातो आणि टोन ऑफ पोएमवर एक प्रश्न विचारला जातो. तशा प्रकारे पोएमवरचे 6 प्रश्न जे आहेत त्यामध्ये या पलीकडे प्रश्न विचारलेले नाहीत. एवढं फक्त तयार करून ठेवा. त्यानंतर अशा प्रकारे हे 15 प्रश्न जे आहेत, 9 प्रश्न अनसीन पॅसेजवर आहेत आणि 6 प्रश्न अनसीन पोएमवर आहेत. ते या पद्धतीने तुम्हाला 30 पैकी 30 गुण मिळवून देतील. दुसरे जे 15 प्रश्न आहेत ते पेडागॉजी ऑफ इंग्लिश लँग्वेज, इंग्रजी भाषेचे अध्यापनशास्त्र यावर विचारलेले असतात. आता यामध्ये जर तुम्ही लँग्वेज 1 इंग्लिश भाषा म्हणून सिलेक्ट केलेली असेल तर तुम्हाला 106 ते 130 या 15 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे पेडागॉजीवर. आणि तुम्ही इंग्रजी भाषा 2 म्हणून सिलेक्ट केलेली असेल लँग्वेज 2 तर तुम्हाला 136 ते 150 या 15 प्रश्नांची उत्तरं पेडागॉजीवर द्यायचे आहेत. तर पेडागॉजीचे कोणते टॉपिक्स तुम्ही कव्हर करायला हवेत ते आपण बघूयात. त्यामध्ये पहिला आहे लर्निंग इंग्लिश लँग्वेज. मग लर्निंग इंग्लिश लँग्वेज मध्ये काय आहे, LSRW. L म्हणजे लिसनिंग, S म्हणजे स्पीकिंग, R म्हणजे रीडिंग आणि W म्हणजे रायटिंग. तर इंग्रजी भाषेमध्ये लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग हे स्किल्स वर्गात कसे शिकवले जातात, कसे आत्मसात केले जातात त्यावर एक प्रश्न हमखास प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला आहे. त्यानंतर दुसरा जो टॉपिक आहे मेथड्स ऑफ टीचिंग इंग्लिश. इंग्लिश शिकवण्याच्या पद्धती कोणत्या आहेत, तर त्यामध्ये महत्वाच्या ज्या पद्धती आहे की ज्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामध्ये पहिली आहे डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथड म्हणजे काय, तर इंग्रजी भाषा शिकवताना डायरेक्ट इंग्रजीमध्येच शिकवली जाते, इंग्रजीमध्येच शब्दांचे अर्थ सांगितले जातात, त्याला डायरेक्ट अप्रोच किंवा डायरेक्ट मेथड म्हणतात. दुसरी मेथड आहे ट्रान्सलेशन मेथड. ट्रान्सलेशन
मेथड म्हणजे इंग्रजी शिकवताना मातृभाषेची मदत घेतली जाते. इंग्रजी मातृभाषेत ट्रान्सलेट करून शिकवलं जातं, त्याला ट्रान्सलेशन मेथड म्हणतात. त्यानंतर पुढची आहे कम्युनिकेटिव्ह लँग्वेज टीचिंग. कम्युनिकेटिव्ह लँग्वेज टीचिंग म्हणजे विद्यार्थ्यांशी कम्युनिकेशन करून, संवाद साधून इंग्रजी भाषा शिकवली जाते. आणि चौथी आहे टोटल फिजिकल रिस्पॉन्स. ह्यालाच ऍक्टिव्हिटी बेस्ड टीचिंग मेथड असं सुद्धा म्हणतात. टोटल फिजिकल रिस्पॉन्स म्हणजे काय, त्या ऍक्टिव्हिटीचा वापर करून इंग्रजी भाषा शिकवली जाते. उदाहरणार्थ जम्पिंग, उडी मारून शिकवणे, रनिंग, पळून, रनिंग या शब्दाचा अर्थ सांगणे, सिंगिंग, गाणं गाऊन सांगणे की ह्याला सिंगिंग म्हणतात. तर अशा प्रकारे टोटल फिजिकल रिस्पॉन्स किंवा ऍक्टिव्हिटीचा वापर करून इंग्रजी भाषा शिकवली जाते. तर ह्या ज्या काही 4 पद्धती आहे ह्याच्यावरच प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये मेथडवर प्रश्न आहे, बाकीचे प्रश्न नाहीत. तर या 4 पद्धती वाचून ठेवा. त्यानंतर तिसरा टॉपिक आहे मेथड्स ऑफ टीचिंग इंग्लिश ग्रामर. इंग्लिश ग्रामर शिकवण्याच्या पद्धती कोणत्या आहेत. तर सर्वात महत्वाची पद्धत जी आहे इंग्लिश ग्रामर शिकवण्याची ती आहे डिडक्टिव्ह मेथड, रूल बेस्ड. डिडक्टिव्ह मेथड म्हणजे काय, अगोदर इंग्लिश ग्रामर शिकवण्याचा नियम सांगितला जातो आणि मग उदाहरणं सांगितली जातात, त्याला डिडक्टिव्ह मेथड किंवा रूल बेस्ड मेथड म्हणतात. त्यानंतर पुढची आहे ग्रामर ट्रान्सलेशन. इंग्रजीचे ग्रामर शिकवताना मातृभाषेचा आधार घेतला जातो, मातृभाषेतून ते ट्रान्सलेट केलं जातं आणि मग ग्रामर शिकवलं जातं, त्याला ग्रामर ट्रान्सलेशन मेथड असं म्हणतात. तर या 2 मेथड तयार करून ठेवा, यावरच प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आहेत. त्यानंतर लँग्वेज डायलेक्ट्स. डायलेक्ट्स म्हणजे काय, तर तीच भाषा वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या जॉग्राफिकल रिजनमध्ये वेगळ्या पद्धतीने उच्चारली जाते, त्याला डायलेक्ट्स असं म्हणतात. एकाच भाषेचे अनेक डायलेक्ट्स असतात. तर डायलेक्ट्सचे अनेक प्रकार आहेत. रिजनल डायलेक्ट असतो, सोशल डायलेक्ट असतो, स्टँडर्ड डायलेक्ट असतो. म्हणजे कोणत्या पर्पजसाठी, कोणत्या हेतूने ते शब्द वापरलेले असतात त्याला डायलेक्ट असं म्हणतात. त्यानंतर फीचर्स ऑफ लँग्वेज म्हणजे इंग्रजी भाषेची वैशिष्ट्य ती वाचून ठेवा. त्यानंतर फंक्शन्स ऑफ लँग्वेज, इंग्रजी भाषेची फंक्शन्स म्हणजे कार्य कोणती आहेत ती वाचून ठेवा. त्यानंतर कॉम्प्रेन्शन, अंडरस्टँडिंगवर प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर मल्टीलिंग्व्हॅलिझम, बहुभाषिकत्व, बहुभाषिकत्वावर प्रश्न आहे की इंग्रजी भाषा शिकवताना इतर भाषांचा वापर कसा केला जातो. त्यानंतर क्रासेन्स हायपोथिसिस, क्रासेन्सने जे हायपोथिसिस 5 प्रकारचे हायपोथिसिस क्रासेन्सने सांगितलेले आहेत. त्यामध्ये लँग्वेज ऍक्विजिशन, लँग्वेज ऍक्विजिशनवर क्रासेन्सने जे हायपोथिसिस सांगितलेले आहेत, लँग्वेज ऍक्विजिशन्स म्हणजे लँग्वेजचा स्वीकार करणं हे नॅचरली होतं, ही एक हायपोथिसिस त्याने मांडलेला आहे. त्यावर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आहे आणि फक्त एका प्रश्नपत्रिकेमध्ये मला क्रासेन्सचं इनपुट हायपोथिसिसवर प्रश्न आढळून आलाय. तर फक्त क्रासेन्सचं लँग्वेज ऍक्विजिशन आणि इनपुट हायपोथिसिस तयार करून ठेवा. त्यानंतर क्युमिन्स हायपोथिसिस. क्युमिन्स हायपोथिसिस काय आहे, जर 2 लँग्वेज असतील तर एक लँग्वेज जर आपण शिकलेलो असेल तर त्या लँग्वेजचा दुसरी लँग्वेज शिकताना आपल्याला उपयोग होतो. म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ प्रोफिशियन्सी इन L2 इज इन्फ्लुएन्स्ड बाय प्रोफिशियन्सी ऑफ L1. L1 म्हणजे पहिली लँग्वेज आपण शिकलेलो असेल तर त्याचा चांगला प्रभाव आपल्याला दुसरी लँग्वेज शिकताना जाणवतो, उपयोग होतो. तर या क्युमिन्स हायपोथिसिस करून ठेवा. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये क्युमिन्स हायपोथिसिसवर प्रश्न आहे. त्यानंतर लँग्वेज ऍक्विजिशन आणि लँग्वेज लर्निंग. लँग्वेज ऍक्विजिशन म्हणजे काय, तर एखादी लँग्वेज अक्वायर करणे, ती शिकणं. लँग्वेज ऍक्विजिशन इज नॅचरल अँड सबकॉन्शियस प्रोसेस. मदर टंग जी आहे, आपण आपली मातृभाषा शिकतो म्हणजे लँग्वेज ऍक्विजिशन, ती आपण नैसर्गिकरित्या नॅचरली शिकतो, सबकॉन्शियसली शिकतो. त्यानंतर लँग्वेज लर्निंग म्हणजे काय, तर लँग्वेज लर्निंग ही स्ट्रक्चर्ड आहे, ती आपण तिचं ग्रामर शिकतो, तिचे वाक्यरचना शिकतो, म्हणजे तिचं स्ट्रक्चर शिकतो आणि तिचा आपल्याला कॉन्शियस अप्रोच असतो, म्हणजे आपल्याला
कॉन्शियसनेसने लँग्वेज शिकणं आवश्यक असतं. हा डिफरन्स आहे लँग्वेज ॲक्विजिशन आणि लँग्वेज लर्निंग. तर लँग्वेज ॲक्विजिशन आणि लँग्वेज लर्निंग ह्याच्यातला जो डिफरन्स आहे ह्याच्यावर अनेक प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न विचारलेला आहे. तर लँग्वेज ॲक्विजिशन आणि लँग्वेज लर्निंग हे कॉन्सेप्ट वाचून ठेवा. पुढचं आहे इन्क्लुझिव्ह क्लासरूम, समावेशी शिक्षण. हे आपण चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी मध्ये शिकलोय. त्याच्यावर इंग्लिश लँग्वेज मध्ये सुद्धा काही प्रश्नपत्रिकांमध्ये पेडागॉजी मध्ये प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर असेसमेंट, फॉर्मेटिव्ह असेसमेंट, सेमेटिव्ह असेसमेंट, जे आपण चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी मध्ये शिकलोय. तर त्यावर काही प्रश्नपत्रिकांमध्ये इंग्लिश लँग्वेज पेडागॉजी मध्ये प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर NEP 2020 नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 याचे जे रिकमेंडेशन्स आहेत त्याच्यावर इंग्लिश लँग्वेज मध्ये 3 अत्यंत महत्वाचे रिकमेंडेशन्स आहेत जे मी तुमच्या बरोबर शेअर करते. त्यांनी NEP 2020 चे एन्व्हिजन्स काय आहेत, तर इंडियन स्टुडंट्स आर वेल वर्स्ड बोथ इन मदर टंग अँड इंग्लिश. म्हणजे भारतीय विद्यार्थी हे मदर टंग मध्ये जितके मदर टंग जितकी त्यांना चांगली येते तितकीच त्यांना इंग्रजी भाषा सुद्धा यायला हवी. ते दोनही भाषांमध्ये वेल वर्स्ड असले पाहिजेत. त्यानंतर दुसरं जे त्यांचं एम आहे ते म्हणजे एनेबल देम टू नेव्हिगेट बोथ लोकल अँड ग्लोबल कॉन्टेस्ट. ग्लोबल कॉन्टेस्ट म्हणजे इंग्रजी भाषा अवगत असणं आणि लोकल म्हणजे आपली लोकल मातृभाषा अवगत असणं. तर विद्यार्थ्यांना लोकल आणि ग्लोबल या दोनही भाषांशी अवगत करणं हे एक NEP 2020चं महत्वाचं रिकमेंडेशन आहे. आणि तिसरं महत्वाचं रिकमेंडेशन काय आहे, एम्स टू बॅलन्स द प्रमोशन ऑफ मदर टंग and importance continues with importance of English as ग्लोबल लँग्वेज. इंग्लिश ही ग्लोबल लँग्वेज आहे, त्यामुळे आपल्या मातृभाषेचं प्रमोशन करत असताना इंग्रजीचं ग्लोबल लँग्वेज असल्याने तितकंच महत्वपूर्णपणे प्रमोशन व्हायला हवं. म्हणजे मातृभाषेला आणि इंग्रजी भाषेला समान वेटेज द्यायला हवं. तर अशा प्रकारचे हे 3 रिकमेंडेशन्स NEP 2020 ने केलेले आहे. यावर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आहे. हे 3 रिकमेंडेशन्स वाचून ठेवा, लक्षात ठेवा. NEP वर विचारलेला प्रश्न तुमचा तयार होईल. त्यानंतर डायग्नोस्टिक टेस्ट आपण चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी मध्ये सुद्धा अभ्यासली. विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या ओळखणं, विद्यार्थ्यांना ज्या चुका होतात त्या चुका का होतात हे जाणून घेणं, यासाठी डायग्नोस्टिक टेस्ट तयार केली जाते. तर इंग्रजी भाषेच्या पेडागॉजी मध्ये सुद्धा डायग्नोस्टिक टेस्टवर प्रश्न विचारलेला आहे. तर डायग्नोस्टिक टेस्ट तुम्ही तयार केलेली असेल, पुन्हा एकदा वाचा. त्यानंतर लँग्वेज रजिस्टर म्हणजे काय, तर त्या लँग्वेजची व्होकॅब्युलरी कोणत्या हेतूने वापरलेली आहे. उदाहरणार्थ सायन्सची जर सगळी व्होकॅब्युलरी असेल तर त्याला सायन्स रजिस्टर म्हणतात. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह शब्दांची सगळी व्होकॅब्युलरी असेल तर त्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रजिस्टर म्हणतात. किंवा एखाद्या मीटिंगच्या संबंधाने जर सगळी व्होकॅब्युलरी असेल तर त्याला मीटिंग रजिस्टर म्हणतात. तर अशा प्रकारे लँग्वेज रजिस्टर वेगवेगळ्या हेतूने वापरलं जातं. त्यामध्ये आपण ती लँग्वेज कशासाठी वापरतो त्या हेतूने लँग्वेज रजिस्टर तयार केलेलं असतं. तर हे जे काही इंग्लिश लँग्वेज पेडागॉजी मध्ये 16 पॉइंट्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि ह्या 16 पॉइंट्सवरच प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आहेत. फक्त 15 प्रश्न तुम्हाला इंग्लिश लँग्वेज पेडागॉजी मध्ये सोडवायचे आहेत आणि 15 प्रश्न ह्या 15 टॉपिक्सवर आहे. बघा, लर्निंग इंग्लिश लँग्वेज, लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग. त्यानंतर मेथड्स ऑफ टीचिंग इंग्लिश ग्रामर, लँग्वेज डायलेक्ट्स, फीचर्स ऑफ इंग्लिश लँग्वेज, फंक्शन्स ऑफ इंग्लिश लँग्वेज, कॉम्प्रिहेन्शन, मल्टीलिंग्युअलिझम, क्रासेन्स हायपोथिसिस, क्युमिन्स हायपोथिसिस, लँग्वेज ॲक्विजिशन अँड लँग्वेज लर्निंग. त्यानंतर इन्क्लुझिव्ह क्लासरूम, असेसमेंट, NEP 2020 रिकमेंडेशन्स, त्यानंतर डायग्नोस्टिक टेस्ट,
आणि लँग्वेज रजिस्टर. तर या 15 किंवा 16 टॉपिकवर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आहेत. त्यामुळे हे 16 टॉपिक्स जर तुम्ही केले तर तुमचे इंग्लिश लँग्वेज पेडागॉजीवरचे 15 प्रश्न तयार होतात. अशा प्रकारे इंग्लिश लँग्वेज तुम्ही लँग्वेज 1 तुमची असेल किंवा इंग्लिश लँग्वेज 2 तुमची असेल, या दोनही पेपरमध्ये तुम्हाला 30 पैकी 30 गुण मिळण्याचा हा एक स्मार्ट प्लॅन आहे. एवढेच टॉपिक्स करा, एका तासात करा आणि इंग्लिशमध्ये 30 पैकी 30 गुण मिळवा. ऑल द बेस्ट. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला त्याचा उपयोग झाला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना फॉरवर्ड करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी विषयामध्ये 30 पैकी 30 गुण कसे मिळवायचे ते अभ्यासणार आहोत. तोपर्यंत इंग्लिशमध्ये 30 पैकी 30 गुण मिळवायचा अभ्यास करा. थँक्यू.